सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीला हे प्रतिमाचे रक्त घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आणलेले असते आणि लगेचच सलाईन आणि रक्त दोन्हीही सायलीच्या शरीरात जाऊ लागते. डॉक्टर आणि अश्विन अथक प्रयत्न करून आता सायलीला जीव वाचवण्यासाठी पुढे आलेले असतात. तर सायलीचा श्वास आता जोराने सुरू होतो. अश्विन लगेचच सायलीचे हार्टबीट चेक करत असतो, तर डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करून सायलीला त्या धक्क्यातून बाहेर काढत असतात. इकडे आता कुसुम, कल्पना, चैतन्य, अर्जुन सर्वजण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सर्वांचे आता सायलीकडे डोळे लागलेले असतात. त्यानंतर आता इकडे डॉक्टर हे सायलीचे डोळे उघडतात, तर सायली ही शुद्धीवर येते आणि डॉक्टरला मोठे हास्य वाटते. डॉक्टर लगेचच अश्विनला म्हणतात की ऑपरेशन इज सक्सेसफुल. त्यानंतर अश्विन आणि डॉक्टर बाहेर येत कल्पना, रविराज आणि प्रतापला म्हणतात की तुमचा पेशंटचा जीव वाचला आणि त्यांची प्रकृतीसुद्धा आता लवकरच रिकवर होऊ राहायला लागली. ते ऐकून कल्पनाला मोठा आनंद होऊन हात जोडत कल्पना म्हणते ही सर्व परमेश्वराची कृपा आहे. तेव्हा रविराज म्हणतो की हे सर्व त्या बाईमुळे शक्य झालं आणि त्या बाईचे खूप आभार मानायला हवेत, नाहीतर अलीकडं कोण एवढं दुसऱ्यासाठी करतंय. ते ऐकून आता इकडे प्रियाचा मोठा जळफळाट होतो. डॉक्टर म्हणतात की सगळी परिस्थिती आमच्या हाताबाहेर होती, पण त्या बाईने रक्त दिले आणि मग आम्ही त्या तुमच्या पेशंटला वाचवू शकलो. तर इकडे प्रिया विचार करते की आता सायली जर शुद्धीवर आली तर काय होईल. कल्पना म्हणते की डॉक्टर आम्ही त्या बाईंना भेटू शकतो का हो, आम्हाला त्या बाईचे थँक्स म्हणायचंय. तर रविराज म्हणतो की हो डॉक्टर. तेव्हा डॉक्टर हे नर्सला त्या बाईकडे घेऊन जाण्यासाठी सांगतात. तेव्हा नर्स ही कल्पना, रविराज आणि प्रताप सर्वांना आता प्रतिमाकडे घेऊन जाऊ लागते. तर प्रतिमा तिच्या रूममध्ये चहा पित असते. चहा पिऊन झाल्यानंतर प्रतिमा ही लगेचच तिची पिशवी घेऊन त्या रूमच्या बाहेर जाऊ लागते. तर आता इकडे कल्पना, रविराज सर्वजण प्रतिमाकडे येत असतात. एक एक पाऊल पुढे टाकत प्रतिमा ही इकडे तिकडे बघत जात असते. तर तिकडून रविराज आणि कल्पना पुढे पुढे येत असतात. इकडे आता सायली ही हळूहळू रिकवर होऊन शुद्धीवर येत असते. प्रतिमा, रविराज आता समोरासमोर येऊ लागताच दोन पिऊन हे हॉस्पिटलचा एक मोठा कापडाचा दरवाजा बाहेर आणू लागतात आणि लगेच ते कापडाच्या आड जाऊन रविराज आणि कल्पना सरळ पुढे निघून जातात. नर्स आता रविराज आणि कल्पनाला प्रतिमाच्या रूममध्ये घेऊन येते, पण प्रतिमा तिथे नसते. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कल्पना, रविराज म्हणतात की कुठेही ती बाई. तर नर्स म्हणते की काय माहिती, मी त्यांना इथेच थांबवलं होतं. सर्वजण इकडे तिकडे बघू लागतात. तेवढ्यात रविराज म्हणतो की मला थोडंसं इथे भिरभिरणाऱ्यासारखं होतं. तर प्रिया म्हणते की या रविराज किल्लेदाराचं काही पण त्याला काहीही कुठं भिरभिरल्यासारखं होतंय. रविराजकडे बघत कल्पना म्हणते की काय झालं भाऊजी, एवढं का तुम्हाला अस्वस्थ वाटतंय. तर रविराज म्हणतो की इथे आल्यापासून मला खरंच खूप अस्वस्थ वाटतंय, काय होतंय मला. इकडे आता प्रतिमा ही लगेचच सायलीच्या रूममध्ये येते आणि सायलीला बघते. सायलीला बघताच लगेचच प्रतिमा ही पुढे येते आणि प्रेमाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवते. सायलीच्या डोक्यावर हात ठेवताच लगेचच सायलीचा श्वास वाढू लागतो आणि एका आईचा हात प्रेमाने आता मुलीच्या कपाळावरती आलेला असतो. इकडे आता अर्जुन हा गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो. तेवढ्यात गणपती बाप्पाच्या अंगावरचे फूल खाली पडते. तर लगेचच आपल्याला बाप्पाने मोठा कौल दिल्याचे अर्जुनला समजते. इकडे आता प्रतिमाने प्रेमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवताच लगेच डोळे किलकिले करून सायली ही डोळे उघडते. त्यानंतर आता प्रतिमा ही सायलीच्या हाताला हात लावते. तेव्हा सायलीच्या हाताची लगेचच हालचाल होते. त्यानंतर हळूहळू सायली ही डोळे उघडेत. सायलीच्या डोळ्यासमोर सुरुवातीला प्रतिमाचे चित्र असते आणि डोळे उघडत असताना सायलीच्या तोंडातून शब्द बाहेर पडते, आई. तेव्हा आई हे शब्द ऐकताच प्रतिमा ही सायलीकडे बघते. आई हे शब्द ऐकताच लगेच प्रतिमा तोंडाला हात लावते आणि सायलीकडे बघू लागते. त्यानंतर प्रेमाने प्रतिमा ही हळूहळू पुढे जाऊ लागते आणि प्रतिमाचे लक्ष आता फक्त पाठीमागे वळून सायलीकडे लागलेले असते. इकडे आता कुसुम आणि कल्पना ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असतात. तर कल्पना ही अर्जुनला फोन करत विचारते कुठेही अर्जुन. त्याच वेळेस प्रतिमा ही पाठीमागून ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडून बाहेर येते. तर प्रतिमा ही कल्पना आणि कुसुमच्या पाठीमागून निघून जाते. इकडे आता नर्स ही सायलीच्या रूममध्ये येते. तेव्हा सायली ही शुद्धीवर आल्याचे समजताच नर्सला खूप आनंद होतो आणि पटकन पळत पळतच नर्स ही बाहेर येते आणि डॉक्टर डॉक्टर असे ओरडू लागते. तेव्हा कल्पना, रविराज सर्वजण नर्सकडे येत म्हणतात की काय झालं नर्स.
आता प्रिया नर्सकडे बघत विचार करते की सायली मेली सांग मेली सांग. तेवढ्यात नर्स म्हणते की तुमची पेशंट शुद्धीवर आली. तेव्हा ते ऐकून कल्पना आणि रविराजला आनंदाचा तिसरा मोठा भयानक धक्का बसतो. तर कुसुम लगेचच म्हणते की देवीआईच्या कृपेने आपली सायली पुन्हा शुद्धीवर आली. तर कल्पना म्हणते की आम्ही तिला भेटू शकतो का. तर नर्स म्हणते की डॉक्टरांना विचारून भेटू शकता. तेव्हा कुसुम म्हणते की आम्ही तिच्या जवळ जात नाही, लांबूनच बघतो. तर लगेचच अश्विन आणि डॉक्टर तिथे येतात आणि नर्सला विचारतात काय झालं. नर्स म्हणते की डॉक्टर मी तुमच्याकडंच येत होते. सायली सुभेदार शुद्धीवर आल्या. ते ऐकून डॉक्टर आणि अश्विनला आनंद होतो. हसतच अश्विन म्हणतो की हे सगळे त्या बाईची कृपा आहे. तिने रक्त वेळेवर दिले आणि आम्ही प्रयत्न करू शकलो. त्यानंतर अश्विन चैतन्याला विचारतो की अरे दादा कुठे आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय माहिती, तो दिसलाच नाही, पण ही न्यूज त्याला पहिली द्यायलाच पाहिजे. असे म्हणत अश्विन आणि चैतन्य पळतच अर्जुनला शोधू लागतात. कल्पना म्हणते की म्हणतात ना, जो माणूस कुणाचे वाईट करत नाही देव त्याचे कधीच वाईट करत नाही. तेव्हा प्रताप आणि रविराज म्हणतात की खरं आहे. त्यानंतर रविराजकडे बघत प्रिया म्हणते की माझ्या बाबांनी आज जे काही केलंय ना त्यावरून कळतंय की माझ्या बाबांमध्ये सुद्धा माणुसकी आहे. प्रिया विचार करते की ही सायली कशी जिवंत राहिली. तर इकडे आता पळत पळतच अर्जुनला बघत चैतन्य हा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की अर्जुन तू इथे आहेस का. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मी तुला सगळीकडे शोधलं, तू इथे काय करतोयस. तर अर्जुन लगेच चैतन्य म्हणतो का शोधतोय मला आणि काय झालंय ते सांग. हसतच चैतन्य म्हणतो की आपली सायली शुद्धीवर आली अर्जुन. ते ऐकताच आता अर्जुनला आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन चल लवकर, एका बाईने आपल्या सायलीला रक्त दिलं. तर अर्जुन हा गणपती बाप्पाकडे बघत गणपती बाप्पाला सॅल्यूट करतो आणि हसतच चैतन्य सोबत जाऊ लागतो. तर इकडे आता सुमन आणि नागराज सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सुमन म्हणते की कुठे आहेत काय माहिती सायलीन ते. तर नागराज म्हणतो की काय माहिती आता आणि दोघेही पुढे जाऊ लागतात. त्याच वेळेस प्रतिमा ही समोरून येऊ लागते आणि येत असलेल्या नागराजला प्रतिमाचा धक्का लागून प्रतिमाच्या हातातील पिशवी खाली पडते. तेव्हा नागराज हा प्रतिमाकडे बघू लागतो, पण प्रतिमाच्या चेहऱ्यावर ओढणी असल्यामुळे नागराजला दिसत नाही. तर इकडे नागराज आणि सुमन रिसेप्शनिस्टकडे येतात. तर प्रतिमा तेथून निघून जाते. इकडे अर्जुन हा पळतच नर्सकडे येतो आणि म्हणतो की सायली शुद्धीवर आली, मी जाऊ का त्यांना भेटायला. तर नर्स सायलीला त्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केल्याचे अर्जुनला सांगते. तेव्हा अर्जुन पळतच सायलीकडे जाऊ लागतो. त्यानंतर डॉक्टर आणि अश्विन हे समोर येतात. तर डॉक्टर म्हणतात की तुमची सायली आता अर्जुन आउट ऑफ डेंजर आहे बरं का, ती आता धोक्यातून बाहेर आली. तेव्हा अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. कुसुम म्हणते की आम्ही तिला भेटू शकतो का. तर कल्पना म्हणते की मला सुद्धा तिला भेटायची खूप इच्छा झाली, पण पहिला हक्क आपल्या अर्जुनचा आहे, तेव्हा अगोदर त्याला भेटू द्या. चैतन्य म्हणतो की मावशी अगदी करेक्ट बोललीस, अर्जुनचं सायलीवरचे खूप प्रेम आहे आणि अगोदर त्यालाच भेटू द्या. तेवढ्यात प्रताप म्हणतो की मग डिस्चार्ज कधी देणार. तर रविराज म्हणतो की कोणताही पेशंट त्याच्या घरातच अगोदर रिकवर होतो. तर अश्विन म्हणतो की डिस्चार्जचं आपण नंतर बघूयात. अश्विन म्हणतो की सायली वहिनीला प्रिकॉशनमध्ये ठेवावे लागतील आणि इथे सर्व डॉक्टर आहेत, ते त्यांची काळजी घेतील. इकडे आता अर्जुन पटकन हा सायलीच्या रूममध्ये येतो आणि पडद्यावरून भरल्या डोळ्यांनी अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते. सायलीकडे बघत आता अर्जुनला सायलीचे सर्व आठवणी या समोर दिसू लागतात. आपण सायलीला लग्न करून कसे घरामध्ये आणले आणि सायलीने कसे पहिले माप ओलांडले हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. अर्जुनने सायलीला सांगितलेले असते की कुणी काही जरी बोललं तरी त्यांना असंच वाटायला पाहिजे की आपण दोघे खरे नवरा बायको आहोत म्हणून. तर सायली आपल्यासोबत कशी खोटी खोटी लुटूपुटू भांडली हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. किचनमध्ये झुरळ निघाल्यानंतर सायली कशी प्रेमाने आपल्या मिठीत आली होती हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. आणि जेव्हा आपल्याला शिंका येत होता तेव्हा आपल्याला मोठा श्वास घ्यायला लावत सायलीने कशा आपल्या शिंका घालवल्या हे सर्व प्रेमाचे क्षण आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि भरल्या डोळ्यांनी अर्जुन हा फक्त सायलीकडे बघत सायलीकडे येऊ लागतो. आपल्या शर्टला कुंकवाचा डाग लागल्यामुळे तो डाग माझा असूच शकत नाही असे ठणकावून सांगणाऱ्या सायलीचे प्रेम आता अर्जुन समोर येते.
दागदागिने घालून भरजरी साडीत सायली जेव्हा नटत होती तेव्हा आपण कसे प्रेमाने सायलीकडे बघत होतो आणि सायली ही किती सुंदर दिसत होती हे सर्व चित्र आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते आणि एक एक पाऊल अर्जुन हा सायलीकडे टाकत सायलीकडे येत असतो. मंगळागौरीमध्ये नाचत असताना खाली तेल सांडल्यामुळे आपला कसा पाय सटकला आणि सायलीने आपल्याला प्रेमाने कसे सांभाळले हे सर्व आता क्षण अर्जुनच्या डोळ्यासमोर येतात. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सायली कशी सरसर वर चढत आली आणि सायलीने कशी हिमतीने दहीहंडी फोडली आणि तोल जाता सायली ही कशी प्रेमाने अर्जुनच्या मिठीत आली हे सर्व क्षण आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असतात. तर अर्जुनने चैतन्यला सांगितलेले असते की मिसेस सायली जेव्हा माझ्यावर ओरडतात ना तेव्हा त्यांचा हा इनोसंट मला खरंच खूप आवडायला लागला आहे. तेवढ्यात सायलीचे लक्ष अर्जुनकडे जाते तर अर्जुन हा रडत असतो. तेव्हा आपल्यावर कसा गणपती विसर्जनामध्ये हल्ला झाला आणि अर्जुनने कसे आपल्याला वाचवले हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. त्यानंतर अर्जुन हा रडत रडतच सायली समोर येत म्हणतो की माझी इकडे काय अवस्था झाली हे तुम्हाला काय माहिती, तुम्ही इकडे बेशुद्ध होतात. सायलीचा हात आपल्या हातात घेत लगेचच सायली म्हणते की तुम्ही काय, तर अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी हे जग थांबलं होतं. त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की मी तुमच्याशिवाय कसं जगलो असतो. ते शब्द ऐकून आता सायलीचा अर्जुनवरचे प्रेम समोर आलेले असते. त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या कपाळावर हात ठेवतो आणि म्हणतो सांगा ना मी कसं जगलो असतो. तेव्हा अर्जुनच्या डोळ्यातील आपले ते प्रेम बघून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.